लालपरीचे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते लोकार्पण। निलंगेकरांच्या सेवेत लालपरी दाखल। निलंगा आगाराला पहिल्या टप्प्यात 3 बसेस। जनतेच्या सेवेसाठी राज्य सरकारकडे केलेल्या मागणीनुसार राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून निलंगा आगारास पहिल्या टप्प्यात 3 नव्या एसटी बसेस देण्यात आल्या आहेत। या तिन्ही गाड्यांचे लोकार्पण रविवार दिनांक 11 मे 2025 रोजी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते निलंगा आगारात पार पडले। माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नातून निलंगा आगारातील सर्व प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी यापूर्वीच आगाराला नवीन बसगाड्या देण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली होती। शिवाय राज्य शासनाच्या निधीतून निलंगा येथे नव्या बस स्थानकाची उभारणी करण्यात आली आहे। नवे बस स्थानक व प्रवाशांची वाढती संख्या पाहून आगाराला नव्या बस मिळाव्यात यासाठी परिवहन मंत्री यांच्याकडे आमदार निलंगेकर यांनी पत्राद्वारे लेखी मागणी देखील केली होती। त्यानुसार दिनांक 11 मे रोजी पहिल्या टप्प्यातील 3 बसेस निलंगा आगारास उपलब्ध झाल्या असून लवकरच आणखी गाड्या आगारात दाखल होणार आहेत। यावेळी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, जिल्हा उपाध्यक्ष शेषराव म्हामाळे, शहराध्यक्ष रवी फुलारी, वीरभद्र स्वामी, किशोर लंगोटे, लातूर येथील विभागीय सह अभियंता दिलीप जाधव, आगाराचे आगार व्यवस्थापक अनिल बिडवे, मच्छिंद्र कोळी, श्रुतीताई जगदाळे, प्रमोद जीवने, राजेंद्र बिरादार, बाळासाहेब जाधव, शरद शिंदे, गिरीश नाईक, शाहू कांबळे, माधव पवार, रवी पांचाळ, बसवराज मठपती, व्यंकर सांडूर, वैभव धैर्य, छायाताई तेलंगे आदी सहकर्मचारी बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।